गाईस मी तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळीच्या मी तुम्हाला सर्वांना हॅपी होळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. सगळ्यांना तुमची दिवाळी चांगली, तुमची होळी चांगली जाओ आणि मोठ्या बुजुर्गला नेहमी आपल्या पाया पडाल. मोठ्या बुजुर्गचे नेहमी आपण पाया पडायचे. आणि तुम्ही इकडे बघू शकता, इकडे बघू शकता, इकडे तुम्ही शकता बघू, बिल्ली इकडे बघू शकता, बिल्ली बिल्ली. हो उठा ना, वाजले बघा 5. अरे ब्लॉक काढते ना. हा काढ ना. ब्लॉक काढती ना मग काय ठसका बघा केवढा लागला. त्याची पाठ काय रे तुला एवढं हसायला का आलं? मग एवढं हसायचं असतं का माणसं? हो तो छातीत गॅस गेला. छातीत गॅस होता. होली गे वीराय वीराय नगरे. कलर असा भरायचा आणि असा आज आमच्याकडे हे पोरगा, त्या मुलाला सुट्टी होती. हा झोपला नाही, हा क्लासला पण गेला नाही आज. आणि फक्त मस्ती करायचं आणि मस्ती करायचं त्याला माहिती. स्कूलला काय स्कूलला तू असू घे. तू काय असं असते तुला बोलतो तू हसून घे. तर मग याची लाईट बंद करू का? 99 का रिचार्ज था. माझी लाईट नको बंद करू, स्क्रू खोल बोल. हो अवघे वाजले 5. संध्याकाळच्या दरम्यान मी घरात कोणाला झोपून देत नाही. जो आजारी असेल फक्त तोच माणूस आमच्या घरात झोपतो. अन्यथा मला संध्याकाळी झोपलेला आवडत नाही. भले तुम्ही सकाळी 2 वाजेपर्यंत झोपा पण संध्याकाळी झोपू नका. संध्याकाळ झालीये तर तुम्ही कॉटवरून आता उठा. अरे 4:58 झालेत, अजून 8 मिनिटं बाकी आहे. 8 मिनिटात कोणतं झेंडा काढणार? 8 मिनिटं मी आराम करणार. 8 मिनिट उठा. चाय बनवा. आज माझ्या मिस्टर चाय नाही प्यायची मला. डॉक्टरने सरळ नाही ऍसिडिटीचा तुम्ही इश्यू. नका पिऊ. मला नाही मला सांग, तुला पण डॉक्टर जाऊ दे. विकास आज आलेला आहे. विकासला आपण चाय बनवायला सांगू. विकास भाऊ तू नको पिऊ, आम्हाला बनव. नाही मी टेन्शन मध्ये असतो. आता नवीनच लग्न झालंय. तो विचार करतोय प्रॉपर्टी एवढी आहे की काय एवढी प्रॉपर्टी आहे. बायकोचं झाला बैल ना. काय गाणं माहिती? काय गाणं? हा बघा सम्राट, आमचं सम्राट विकासच्या बायकोचं गाणं ऐकून बोल ना. सोनी 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 किती म्हणती सोनी. सोनी 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 किती मधी सोनी. तो असं गाणं म्हणतो. आवाज कोणाचा मोबाईलचा? तर ह्या गाण्याचा अर्थ असा आहे, याच्या बायकोचं नाव सोनी. मी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे महान मौला सम्राट. मी भारताचा एक शक्तिशाली राजा होतो. मी पुन्हा वाटावर राजा गेला. लढाई जिंकली आणि नाही लोकांना
आणि लागली. त्यातली मुलं गवंड्या मुद्द्याकडे जाता जाता येऊन सांगितलं, काय म्हणे म्हणले बघा, सत्यम जयते, सत्यम जयते, धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला याच्यामधलं जर काही समजलं असेल तर मला कमेंट मध्ये एक तरी ओळ सांगा. मला माहिती आहे एवढं समजलं असेल. नमस्कार मित्रांनो. एवढं समजलं असेल, तुमचं जर काही समजलं असेल तर मला कमेंट मध्ये मला नक्की सांगा की आम्रपाली तुझा मुलगा असा असा बोलला म्हणून. तर मी काय सांगत होती, हा तर विषय विकासच्या ठीक आहे, बायकोचा हॅलो होता. हॅलो. नाही आता नाही ऐकत, आम्हाला इंटरेस्ट नाही. नमस्कार मित्रांनो. नको नको, माहिती. माझा अख्खा ब्लॉग त्याच्याने भरेल. तर हा, तर याला टेन्शन नाही. मी असं असतं की एवढी प्रॉपर्टी आहे ती काय करू. तर याच्याकडे प्रॉपर्टी भरपूर झालेली आहे. हा बोलतो बायकोच्या नावावर करू की आईच्या नावावर करू, आहे ना विकास. अरे मग आम्ही मित्रमैत्रिणी काय कामाचे. कधी अरे ओ सांगा ना, मसाल्याचे डबे काढून आणतोय. सम्राट, हे बघा 3 डबे काढून आणले. तुला मार खायचा आहे का रे? नाही ठेव ठेव. आण रे इकडं. हो आम्ही येडे का म्हणजे. हे तन्मय चार्जिंग लाव. तन्मय उठणार नाही. तन्मय ब्लॉग शूट करतोय. तन्मय कोणाचा नौकर नाहीये. तन्मय कोणाचे काम नाही करणार. आणि तन्मय तो मोबाईल तिचं तिला दे. आणि तो कोणाचं काम नाही करणार. आणि शंकरपाळ्या तन्मय या डोक्यावर बस बरं. याला लय गेम खेळायची आठवण. या डोक्यावर बस. लिंबू लिंबू तुझ्या पप्पांनी ठेवला होता का लिंबू. बघा या माणसाकडे एकदम निरागस आणि कुठला जो शब्द असेल सिंपल तो द्या. अरे जरा तू कितीला टेन्शन फ्री असलेला झोपलेला माणूस आहे हा. म्हणून यांना अगरबत्ती पाहिजे होती. म्हणे की अगरबत्ती लाव, मच्छर चावावं लागेल. कारण की यांना असं झोपायचं होतं. तिकडं मच्छरची अगरबत्ती लावली आहे. मच्छर व्हायला लागले. मला नाही माहिती. तुझं एकूण तू झोपणार असेल. झोपणं उतर खाली उतर. मार पोट. काय तुम्ही दोघं पण आळशी आहे. तसं काय. किती वाजलेत बघ? 11 वाजले तरी तुम्ही दोघं बघा अजून. आणि मी बघ, यासाठी तुम्ही दोघं आळशी. काम करत होते रात्री मी. याचं काय, माझं ठीक आहे. याचं काय. तेव्हा कसं तोंड करतो बघ. तुझं ब्लॉग मध्ये पप्पा घेणार आहे आता खाऊन बघ. पप्पा ब्लॉगच पप्पा आहे. कोण उठलेला? नाही मी लवकर उठली. तू इकडे आला होता ना, मी आहे ना. मी उठली. उठलेला होता ना मी. लवकर उठलेला आहे ना. बघ, मी उठले. मी उठलेला आहे. मी उठलीये. मला माहिती. इमानदारी सांगा कोण लवकर उठले. कोण उठलं लवकर? एकदम इमानदारी सांगायचं. एकदम इमानदारी. ऐकलं का काय बोलतोय तो? काय तो उठला बोलतोय. तू उठलाय. उठलाय ना. कोण उठलो? मी उठलीये. मी नाही, लवकर मी हं? मी उठलीये. उठला. मी उठली. मी उठले. स्पॉटवरनं मी लवकर उठली. मी लवकर पण उठले. पप्पा, मी लवकर उठलाय ना. झोपेल होतास तू? नाही. हा. नाही. नाही, नाही. नाही. नाही ना.
बघा सांगा 5 मिनिटं लेट झाला तो, मी उठली आधी लवकर. 1 मिनिट 5 सेकंद जरी लेट झालं तर लेट झालं. होय. हा ना, सबनव होतं तुमच्या भाषेत त्याला. आता तू सगळं आवर हे. मी नाही आवर रे सगळं आवर, कट मी आवर. आता चाललो कामाला. मी नाही आवडणार. मग तोडून टाका. तोडून टाकला मी तुला तोडून टाक. चल लवकर आवर. अरे बाप! बापरे, कधीचं लाईट चालूच आहे. लाईट. पप्पा, कधीचं लाईट चालूच आहे. रात्रभर लाईट चालूच ठेवली वाटतं हिने. तुम्ही ठेवले, मी नाही. कडी कोणी लावली? तुम्ही लावली ना? कशी विचित्र. कशी विचित्र म्हणजे मी कडी लावताना लाईट बंद करते नेहमी. अक्षाने लाईट बिल किती येईल अरे मग तुमची चुकी आहे, तुम्ही कडी लावली आहे, मग लाईट बंद करता येत नाही. हे राधा बिदा कोण आणतं रे? राधा पकड रे तुला. मी खाते राधा, गुटखा, विमल, तंबाखू मला लागती, हे बघ, हे बघ. मिश्री. राधा पादा हा ना, काय पण खाते. कर चौक काय आहे? चौक पण खाते. बडीशोप चोक नाही खात मी आता. चौक खाते. खाते ना. कर. तोंडाला दादू तोंडाला थोडी पण खरंच आली ना तुम्हाला मी काढून टाकेन. सम्राट इसको हानू क्या? हम्म. तू फक्त बोल. बघितलं काय? हम्म? बोल. आता मोबाईल समोर नाही बोलतो आणि मोबाईलच्या मागं असला ना असं बापावर आहे. मारू मारू बघा काय ते बघा. मारू दादू काय? इसको मारू. हा तुम्ही आणि मला आयुष्य हे बघ परत तिथं मारला मला जिथं दुखतंय तिथं परत लास्ट टाइम आता लक्षात कुठं ठेवायचं. कुठं दुखतं मला ते सांग आधी. सगळं दुखतं मग माझं. मारू का नको मारू? नका मारू, तुम्हाला मी मारायला लावलं का मी? म्हणजे या हाताला दुखत नाही, म्हणजे ह्या हातावर मारावं लागेल. हा ना, मला जास्त झालं. थांब ग. हा जा आता घरी. इकडे कडमे येतो मारतोय परत बोंबलो नको, पहिलेच सांगते तुला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. जास्त आलं मग तुला. होतं? कचऱ्यामध्ये आणलं होतं ना. तुला कचऱ्यातून आणलंय? कोण बोललं तुला? हे बघ, त्याला कचऱ्याला आणलं होतं. कचरा तुला कोण बोललं? तुला कोण बोललं मला ते सांग. कोण बोललो? तूच उद्या बोललो होतं. मी त्याला उद्या बोलली की तुला कचऱ्यातून आणलंय म्हणून. हे बघ, 26 तारखेला. 26 तारीखला बोलली मी, बघितलं त्याला लक्षात पण आहे मी किती तारखेला बोलली की त्याला कचऱ्यातून आणलंय म्हणून. बघा 26 तारीख. बघा सम्राट किती गरीब आहे. सम्राट बोलतो मला कचऱ्यातून उचलून आणलंय. 26 तारखेला. 26 तारीख आहे. 17 वर बोट ठेवलाय आणि म्हणतो 26 तारखेला आणलंय. हा कचऱ्यातून उचलून आणलंय रे बिचाऱ्याला. अरे रे 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 आणा ते रे रे कचऱ्यातून उचलून आणलंय रे सम्राटला. आता आता काय करायचं? आता मी फ्रेश होतो ना. हा आता खोलायला आल्यानंतर तुझंच पोटात नाही. माझ्या पोटात राहशील. काय झाल्यावर माझ्या पोटात राहशील? पोटात नाही. परत पोटात कसं राहशील माझ्या? खाकी खाऊन पोटातच नाही. खाकी खाऊन पोटात राहणार आहे. निरागसता बघा, निरागसता बघा आमची. हा
चला 26 तारखेला मी त्याला बोलले ना 17वर बोट ठेवलंय म्हणून तुम्हाला कचऱ्यातून उचलून आणलंय. मध्येच त्याला काय ना काहीतरी आठवत असतं आहे ना दादू. चट्ट बघा चटचट बघा. सम्राटचा डोळा आलाय आमच्या. दादू डोळे दाखव. खाली घे असे वरती कर कॅमेऱ्याजवळ बघ. हे बघा हा डोळा आलाय लाल झालाय डोळा. इकडं बघ बघ म्हणजे डोळे फिरव इकडं वरती बघ वरती बघून इकडं बघ. हां हे बघा डोळा आलाय. सकाळी आम्ही उठलो तर डायरेक्ट बघितलं तर डोळा पूर्ण एकदम लालसर झालेला. आता जरा जास्तच झालाय. डोळे ह्या दिवसाचे पण येतात मला माहितीच नाही. एकदम लाल झालाय. आता ते बघू त्याला लसणी तूप वगैरे टाकते अजून बघते एक दिवस कसं काय. सकाळी उठल्या अचानक लाल झालेला दिसला त्याला तर कुठे लावले? कसा बघतोय आरशी म्हणतो कुठं लाल आहे. सकाळीच त्याला बोलली दादू तुझा डोळा लाल झाला. आणि माझी फ्रेंड आहे माया तिचा पण डोळा आलाय. तिचा पण डोळा आलाय. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते. आणि एक ट्विस्ट आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तो पण तुम्हाला सांगेन.